की जनप्रियचा हा वार्षिक अहवाल. त्याच्यामध्ये एक मागची एक गोष्ट सांगतो मी, जी मला नोटीस काढली होती. त्याच्यातल्या एका पॉईंटवर बोलतो मी, की पतपेढीच्या इतर मुख्य कार्यालयासहित एकूण 7 शाखा चांगल्या प्रकारे सुस्थितीमध्ये सुरू आहेत. 7 शाखा, बरोबर. हा जनप्रियचा अहवाल आहे. इथं डोंबिवली शाखेचे दोन्हीचे पत्ते आहेत आणि ठाणा शाखेचं. इथं 39व्या अहवालामध्ये ठाणा शाखा आणि डोंबिवली शाखेचा पत्ता एकच आहे. पाहून घ्या. म्हणजे ठाण्याचा चेंदणीचा पत्ता दिलेला आहे, बरोबर. म्हणजे ठाणा शाखा आणि डोंबिवली शाखेचा पत्ता एक कसा काय? बर, हा 32वा अहवाल आहे त्याच्या अगोदरचा, 7 वर्षापूर्वीचा. याच्यामध्ये डोंबिवलीचा पत्ता विष्णूनगर दिलाय बघा. 32वा अहवाल, बरोबर. आणि डोंबिवली शाखा पत्ता विष्णूनगर काहीतरी लिहिलेलं आहे. म्हणजे मूळ डोंबिवलीचा पत्ता आहे ओपन क्लिअर, बरोबर. मग मला सांगा, तुम्ही जर म्हणता आमच्या 7 शाखा जर व्यवस्थित चालू आहेत, मग डोंबिवली शाखाचा पत्ता ठाण्यामध्ये कन्वर्ट का केली ती शाखा? कारण डोंबिवली शाखेची कर्ज वाटली 3 कोटी, 4 कोटी, 6 कोटी काय असतील ती. कारण तुम्ही काय कर्ज थकबाकीच्या याद्या सुधायला मागत नाहीत. आम्ही तुमच्याकडे मागून थकलोय, बऱ्याच जणांनी मागितल्यात, तुम्ही देत नाही. याचा अर्थ काय? तुमच्याकडे भ्रष्टाचार चालू आहे, हे सगळ्यांना कळतंय. आता हे सांगायची गरज नाहीये. परंतु तुम्ही ज्या याद्या देत नाहीत त्याच्यामधून कळत नाही किती कोटीचा भ्रष्टाचार झालेला तिथं, किती कोटीची कर्ज थकलेली, किती कोटीची कर्ज वसूल झालीत, किती कोटीची कर्ज वसूल झालेली नाहीत. बरं, याच्यात दिसतंय, या अहवालामध्ये, ह्याच अहवालामध्ये दिसते की कर्ज जागेवर थकबाकीमध्ये. मला एक सांगा, जर का म्हणजे थोडक्यात काय, तर डोंबिवली शाखा तोट्यात गेली, तुम्ही ती बंद केली आणि ती ठाणा शाखेमध्ये मर्ज केलेली, हे तुम्ही का सांगत नाहीये? तुम्ही या म्हणजे जे मला नोटीस पाठवली त्याच्यामध्ये तुम्ही ज्या वकील साहेबांना सांगितलं ही खोटी माहिती दिसतंय. अजून तर बरेचसे खोटे प्रकार आहेत तुमचे. त्यानंतर आता महत्वाचा मुद्दा आणखी, की शाखेचे, मी आज जे बोलणार आहे, जनप्रिय पतसंस्थेचे संचालक मंडळ, हे संचालक मंडळ आहे, पाहून घ्या, बरोबर. त्यांच्याबद्दल बोलतोय. संस्थेचे अध्यक्ष आहेत पांडुरंग अहिनवे, ओतूरचे प्रॉपर ते. त्यानंतर सौ विद्या विश्वनाथ फलके ह्या उपाध्यक्ष मॅडम आहेत. यांना तर म्हणजे या प्रिन्सिपल होत, आणि हे सगळे सरकारी कर्मचारी आहेत. म्हणजे याच्यातले आता जेवढे मला माहिती आहेत, अहिनवे साहेब सरकारी कर्मचारी आहेत, म्हणजे रिटायर झालेत आत्ता. विद्या फलके मॅडम ह्या देखील प्रिन्सिपल होता, मी ऐकलेलं आहे, आणि यांना राष्ट्रपती पुरस्कार भेटलेला आहे एक्सलंट वर्क केल्याबद्दल. त्याच्यामुळं ही एक गोष्ट आहे. त्यानंतर संतोष जगदने हे देखील BST मध्ये रिटायर झालेले असतात, ते पण गव्हर्नमेंट जॉबला होते. त्यानंतर एकनाथ मंडलिक हे देखील गव्हर्नमेंट जॉबलाच आहेत. त्यानंतर नामदेव फलके हे देखील गव्हर्नमेंट जॉबला होते, आता रिटायर झालेले आहेत. आता बाकीचे मग धनंजय फलके, बाळू बाळू भोजने, निरंजन टेमकर, आणि याच्यामध्ये ॲडव्होकेट मनीषा काळे संचालिका, त्यानंतर अण्णा ढोबळे, हे जे काही संचालक आहेत. तर यापैकी बाळू भोजने यांचा राजीनामा झालेला आहे. मी त्यांच्याशी स्वतः फोनवर बोललेलो आहे. त्यांनी 2 वर्षापूर्वी राजीनामा दिलेला आहे. हे स्वतः माझं त्याच्याकडं त्यांचा कॉल सुद्धा रेकॉर्ड आहे माझ्याकडं, आणि ते स्वतः बोललेत की मला या संस्थेमध्ये काही मी येत नाही 2-2 वर्ष, त्यामुळे मी उगाच तिथे थांबणार नाही. त्यामुळे त्यांनी राजीनामा देऊन टाकला होता. पण काही कारणास्तव जर त्यांचा राजीनामा होल्डमध्ये पडला असेल तिकडं कोकण भवनला किंवा सहकार आयुक्तांकडे, किंवा संस्थेने तो काही त्याच्यामध्ये समजा होल्डमध्ये केला असेल, मला माहीत नाही, कारण मी डोळ्याने बघितलेलं नाही. ते मला बोललेत, मी त्यावर विश्वास ठेवलेला आहे, परंतु माझं कर्तव्य हे सांगणे यांना. त्यामुळे बाळू भोजने जर यांचा राजीनामा कन्फर्म झालेला असेल, तर ह्या प्रकरणामध्ये हे कुठेही दोषी आहेत नाही आहेत, म्हणजे जे काही गैरव्यवहारामध्ये. त्यानंतर ॲडव्होकेट सौ मनीषा काळे उंडे मॅडम, अण्णा ढोबळे, आणि नामदेव फलके आणि धनंजय फलके, हे 5 जण आत्तापर्यंत कोणत्याच मिटिंगला हजर राहत नाहीत, कोणत्याच मिटिंगला. आणि हे स्वतः त्यांनी बोललेले आहेत, मी स्वतः फोनवर यांच्याशी बोललेलो आहे. हे म्हटलं की आम्ही कधी जात नाही वर्षभर मिटिंगला. म्हणजे थोडक्यात ते 3 सभा गैरहजर म्हणजे अपात्र झालेले आहेत. त्यामुळे त्यांचा यांच्यामध्ये काही रोलच येत नाही. आणि त्यांना ज्यावेळेस मी बोललो ह्या गोष्टी, की ह्या संस्थेमध्ये असा भ्रष्टाचार झालेला आहे, त्या गोष्टी झालेल्या आहेत, त्यावेळेस ते बोलल्या, म्हणजे स्वतः मनीषा काळे मॅडम सुद्धा बोलल्या की मला याबद्दल काही माहिती नाहीये आणि मी तिकडे जाणे नसते, मी कधीच जात नाही संस्थेमध्ये. याचा अर्थ काय? ह्या बाकीच्या संचालकांना या गोष्टी माहीत नाहीत. याचा अर्थ ह्या भ्रष्टाचारामध्ये किंवा गैरव्यवहारामध्ये ह्या जे काही 5 संचालक आहेत त्यांचा समावेशच नाही काहीच. परंतु हे का तिथं थांबलेत? तर मग थांबल्यामुळे काय होणार आहे की हे दोषी पकडले जाणार आहेत. लक्षात घ्या. उद्या 30 कोटीची नुकसान भरपाई जर द्यायची वेळ आली,
तर हे तिथं आहेत म्हणून त्यांना दोषी पकडणार मात्र. परंतु यांच्याशी बोलल्यानंतर क्लिअर कळालं होतं हे जात नाही, त्याचा अर्थ काय की हे याच्यामध्ये दोषी आढळत नाहीयेत. म्हणजे याच्यामध्ये कशामध्ये हे जी भ्रष्टाचार झाला किंवा गैरव्यवहार याच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट की ज्या काही 3 लेडीजला कामावून काढलेलं आहे त्याच्यामध्ये ज्या मंतरच्या मॅडम आहेत त्यांना पण, तर त्यांच्या काढल्याच्या लेटरमध्ये जे प्रोसिडिंग बुक असतं किंवा ठराव असतो त्यावेळेस पण ही लोकं नव्हती कोणीच. कारण त्यावेळेस मी पण होतो, त्यावेळेस 25/8च्या मिटिंगला ही कोणीच लोकं नव्हती. जी होती ती आयनोय साहेब, फलके मॅडम, जगदाने साहेब, मंडलिक साहेब, फलके साहेब होते, नामदेव फलके, आणि निरंजन टेम्पर. बरोबर. म्हणजे यांच्या व्यतिरिक्त कोणाच्या सह्या नसणार आहेत. आणि जर त्या मॅडमच्या वेळेस जर यांच्याच फक्त सह्या असतील आणि बाकी यांच्या सह्या नसतील तर हे ऑलरेडी त्याच्यामध्ये दोषी नाही आहेत. कारण खूप काही विषय असा आहे की संचालक स्वतः अपात्र आहेत आणि ते दिसते, ते कळते सगळ्यांना आता. आणि अपात्र संचालकांना कोणताच गोष्टीचा निर्णय म्हणजे कर्जदाराबद्दल असो किंवा कर्मचाऱ्याबद्दल असो कोणत्या गोष्टीचा निर्णय नैतिकतेपणाने अनैतिक झाला तो निर्णय घेता येत नाही. त्याला आपण म्हणतो कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट. दुसरी गोष्ट, जर यांनी निर्णय घेतला त्यांना कामावून काढायचा स्वतः अपात्र संचालकांनी, तर त्याला म्हणतात मॅलाफाईड कायदेशीर भाषेमध्ये. म्हणजे सूडबुद्धीने घेतलेला निर्णय आहे हा कायदेशीर भाषेमध्ये, त्यामुळे तो चालत नाही. म्हणजे यांना सगळ्यात महत्त्वाचं की हे ज्या वेळेस स्वतः अपात्र आहेत त्याचे आता खूप पुरावे आहेत अपात्राचे. बरोबर. यांनी सभागृही हजर आहेत. दुसरी गोष्ट यांनी बेकायदेशीर कर्ज वाटप केलेली. तिसरी गोष्ट हे स्वतः संचालकांनी बेकायदेशीर कर्ज घेतलेली आहेत आणि ती थकवलेली आहेत आणि थकवून त्यांच्यावर कारवाई नाही झाली. विचार करा. म्हणजे सगळे अपात्र झालेत. यांना कोणत्याच गोष्टीचा अधिकार नाही कुठे बोलायचा. सेक्शन 73 सी आणि सेक्शन 73 FF मध्ये हे नमूद आहे. तुम्ही जर त्याच्यानुसार तुम्ही अपात्र आहेत, तुम्ही कुणावरही म्हणजे कर्जदारावर असू द्या किंवा एखाद्या कर्मचाऱ्यावर असू द्या कुठल्याही प्रकारची कारवाई करू शकत नाहीत कायद्याने, कारण कायद्याने तुम्हीच अपात्र आहात. आता सगळ्यात महत्त्वाचं की ह्या संचालकांनी हे जे काही काम केलेलं आहे बरोबर, याला यांची उत्तर द्यावी लागणार आहेत. कमिशनर ऑफिसला मी अर्ज दिलेला आहेच, त्याचबरोबर मी स्वतः जाऊन भेटलेलो आहे कमिशनर ऑफिसला आत्ता 14 तारखेला आणि त्यांची सुनावणी लावलेली सगळ्यांची. सगळे मी आजही सांगतो या बातमीच्या माध्यमातून, मला सगळे संचालक मंडळ पाहिजे. ज्यांनी राजीनामा दिला त्यांचा काही संबंध नाही आहे, परंतु ज्यांचे राजीनामे झालेले नाही आहेत मला जितके संचालक आहेत तितके सगळे संचालक पाहिजेत समोर. दुसरी गोष्ट, जालिंदर सईद वसूल अधिकारी पाहिजे, महेंद्र डेरे शाखाधिकारी पाहिजेत, चंद्रकांत भागवत हे पाहिजेत महाव्यवस्थापक, आणि बाकी त्यांना कोणाला असते आणू शकतात. परंतु मला महत्त्वाची टीम आहे, कारण याच्यामध्ये महत्त्वाचा रोल त्यांचाच आहे. कारण हे उद्या जर का कर्ज जी थकलीत आणि ही जे वसूल होणार नाही हे माहीत झालेलं आहे, 1995 पासूनची कर्ज थकलेली आहेत, म्हणजे संचालक काय करत होते हा खूप मोठा विषय आहे. त्यांनी आता बोलायचंच नाही कर्ज वसूल होतील म्हणून. त्यामुळं की त्यांनी आजच्या घडीला येताना ज्यावेळेस हिअरिंग लागणार आहे आता 2-4 दिवसामध्ये 8 दिवसामध्ये सुनावणीच्या वेळेस सगळेजण हजर पाहिजे, सगळे डॉक्युमेंट्स आणायचे. येताना असं सांगू नका की आमची ही पत्र तिकडंच राहिलीत, हे कागदपत्र आम्ही आणलेच नाहीत, आम्हाला माहितीच नव्हतं. प्रोसिडिंग बुक सुद्धा घेऊन यायचे तुम्हाला, मग आम्हाला ते पाहिजे. मी सभासद, मला अधिकार आहे. एकट्यालाच अधिकार असतो, लक्षात घ्या. एक सभासदाला अधिकार असतो, हे तुम्ही बोलायचंच नाही कोणालाच. त्यामुळं हे पाहिजे मला की त्या मॅडमच्या सस्पेंड लेटर कोणाकोणाच्या सह्या आहेत ते पण पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्या ज्या 2 लेडीज तुम्ही सस्पेंड केला डेली कलेक्शनवाल्याला, त्यांचा तर काही संबंध नाही. उद्या त्या आता तुमच्या विरुद्ध लढू किंवा नाही लढूत, परंतु यामधून काय झालं माहिती आहे, संस्थेचं नुकसान झालं 7 लाख रुपयाचं. त्याला जबाबदार फक्त संचालक मंडळ आहे. संचालक मंडळाने 7 लाख रुपये मला आणून दाखव प्रत्येक महिन्याला, नाही आणू शकत. अहो, त्यांनी स्वतःनेच जर बेकायदेशीर कर्ज घेतलेली आहेत बरोबर, ते काय आणणार आहेत? म्हणजे मला सांगा, तुम्हाला संस्थेचं नुकसान करायचा अधिकार काय आहे? बरं, दुसरी गोष्ट, संस्थेच्या एवढ्या लोकांनी काढून घेतल्या, चुकी कोणाची? तुमची. संस्थेचं नाव तुमच्यामुळे बदनाम होते. बरं, तुम्ही स्वतः बदनाम होताय, मान्य आहे, तुमच्या चुका आहेत. बरं, आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्यानुसार मी तुम्हालाच विचारणार ना, मी किंवा कोणताही सभासद तुम्हाला विचारणार. मी मोकळ्या खुर्चीला किंवा तुमच्या पदाला नाही विचारणार, कारण तुम्ही त्या पदावर बसले, मी त्या खुर्चीवर बसलेले आहेत, तुम्हाला उत्तर देणं भाग आहेत. बरं, तुम्ही काय करताय? शासकीय अहवालच याला जर टाळाटाळ केली मला, म्हणजे थोडक्यात शासकीय अहवाल न देणे म्हणजे काय की कलम 32चं कायद्याचं उल्लंघन केलं तुम्ही. तुम्ही का नाही दिला? तर तुमचा भ्रष्टाचार तुम्हाला पैसा होता हे उघड होते. मग मला सांगा, तुम्ही मला जर का तेच देत नसाल तर बाकीची कोणती उत्तर देणार आहेत? आणि अजून तुमच्या का आम्ही आणखी खूप पेपर मागणार आहे, हे पण लक्षात घ्या. आजच सांगतो, मला 15 वर्षापासूनचे शासकीय अहवाल पाहिजेत. मला आणखी जे काही पेपर हवेत ते सगळे पाहिजेत.
आणि तुम्ही जर ते देत नसाल तर मी स्वतः सांगतो, मी स्वतःहून टाळा ठोकणार आहे. तुम्हाला काय करायचं ते करा, मी स्पष्ट सांगतो. कारण तुम्ही देत नाही तर संस्था चालवायचा तुम्हाला अधिकार नाहीये, हे स्पष्टपणे सांगतो मी तुम्हाला. जाहीर आव्हान तुम्हाला मी करतो. आणि पुढच्या याच्यामध्ये भागामध्ये मी जालिंदर सईद आणि बाकीच्या काय गोष्टी असतील त्या बोलणारच आहेत. परंतु संचालक मंडळांनी एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही सरकारी कर्मचारी असताना तुम्ही स्टॅम्प ड्युटी बुडवलेली आहे. पुन्हा एकदा सांगतो, सरकारचं लाखो रुपयांचं नुकसान केलेलं आहे आणि तुम्ही खुशाल पेन्शन घेताय, त्या गव्हर्नमेंटच्या योजनांचा लाभ घेताय, आर्थिक सुविधा घेताय. तुम्हाला अधिकार कोण दिला? तुमच्या पेन्शन वगैरे सगळ्या बंद व्हायला पाहिजेत. मी स्वतः पिटिशन दाखल करणार आहे या गोष्टीवरती, आणि याचिका दाखल केलेली मी, हे पण सांगतो. कारण तुम्ही सरकारची फसवणूक करताय सरकारी कर्मचारी असून. बरं, मग आता जे काही सहकारामध्ये जे काही आयुक्त वगैरे आहेत त्यांना एक गोष्ट सांगतो, तुमची ती नैतिक जबाबदारी आहे आणि तुम्हाला अधिकार आहे की जर का प्रथमतः सरकारी कर्मचारी जर संस्थेचे म्हणजे संस्थेचे संचालक मंडळापैकी जे संचालक मंडळ आहेत आणि ते जर सरकारी कर्मचारी आहेत आणि ते जर सरकारची जर फसवणूक करतात, आर्थिक नुकसान करतात, तर कमिशनरचं काम बनतंय की त्यांच्यावर पहिली कारवाई करण्यात यावी. कारण लाखो रुपयाची स्टॅम्प ड्युटी बुडवली म्हणजे सरकारचं नुकसान जर केले आणि तुम्ही सरकारी पगार घेताय आता, तर मग मात्र तुम्हाला ते नैतिक तुमची जबाबदारी आहे की यांच्यावर कारवाई करण्याबाबत. बाकी मी पुढच्या भागामध्ये तुम्हाला भेटतोय.